बेकायदेशीर बांधकामामुळे मल्हार चौकात गडबड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह. स्थानिक रहदारीला अडथळा, हॉटेल सन्मानच्या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करण्याची मागणी. स्टेशन रोडवरील मल्हार चौकात असलेलं हॉटेल सन्मानमधील आणि त्यांच्या जवळ असलेले अनधिकृत गाळे बांधकामामुळे स्थानिक रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हा भाग रोजच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या बांधकामामुळे वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर अतिक्रमण होणं सुरू आहे. हॉटेल सन्मान शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचे मालकीचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून या बांधकामावर कारवाई होण्यास विलंब होतोय, अशी शंका प्रमोद कुलकर्णी व्यक्त करत आहेत. प्रमोद कुलकर्णी एक स्थानिक रहिवासी असून त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन चेतावणी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की जर या बांधकामावर त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही आत्मदहनासारख्या टोकाचे पाऊल उचलण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील, असे यावेळी सांगितले. मी प्रमोद कुलकर्णी. मी गेल्या 26/8ला तक्रार केली होती मल्हार चौकातील लॉज आणि त्या आजूबाजूच्या त्या 12 गाळ्यांविषयी. मी माननीय आयुक्त साहेब आणि प्रभाग क्रमांक 4 मधील अधिकारी यांच्याकडे मी अर्ज नेऊन दिला होता की या अतिक्रमणावर कारवाई व्हावी. आजपर्यंत ती कारवाई झालेली नाही. आज मी पुन्हा आयुक्त साहेबांकडे गेलो, आयुक्त साहेबांना स्मरणपत्र दिलं. त्याआधी एक 8 दिवसापूर्वी मी पुन्हा तडवी साहेबांना पुन्हा एक पत्र देऊन आलो होतो, स्मरणपत्र एक देऊन आलो होतो. तरीही पुन्हा आज 8 दिवस झाले त्याला काही कारवाई नाही. यांनी वेळ काढूपणा किंवा नगरसेवकाची दहशत असे असू शकते. यांनी मी जो अर्ज दिला होता पहिला, त्या अर्जाची यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला कॉपी पाठवून यांनी माझं नाव डिक्लेअर केलं. त्यामुळं माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या इस्माची राहील, म्हणजे त्या माझी नगरसेवकाची राहील. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.